रोखठोक, बेधडक आणि नेमक्या घडामोडींचा अचूक वेध घेणारं एकमेव विजनरी बातमीपत्र विन टीव्ही मराठी. मुरगुड शहर पत्रकार भवनास मंत्री हसन मुश्रीफ यांची सदिच्छा भेट. समाजात जे चांगले सुरू आहे त्याचे कौतुक व्हावे, परंतु समाजातील चुकीच्या गोष्टींवर पत्रकारांनी निर्भीडपणे बोट ठेवले पाहिजे. तसेच मुरगुड शहरासह परिसरातील विविध प्रश्नांना आपल्या लेखणीतून वाचा फोडावी, असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. मुरगुड शहर पत्रकार संघाच्या पत्रकार भवनास दिलेल्या सदिच्छा भेटीप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंत्री हसन मुश्रीफ व शाहू ग्रुपचे प्रमुख समरजित घाडगे यांच्या हस्ते पत्रकारांच्या स्टिकरचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी मंत्री मुश्रीफ म्हणाले की पत्रकार भवनामुळे पत्रकारांच्या वार्तांकनास अधिक बळ मिळणार असून पत्रकारांनी निरपेक्ष आणि जबाबदार पत्रकारिता करावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमास केडीसी बँकेचे संचालक प्रताप भैया माने, राष्ट्रवादी शहराध्यक्ष रणजित सूर्यवंशी, नगरसेवक बजरंग सोनोले, राजू आमते, डॉक्टर सुनील चौगले, दिगंबर परेठ, राजू चव्हाण, ओंकार पोद्दार, सज्जराव भाट आदी उपस्थित होते. स्वागत सचिव संदीप सूर्यवंशी यांनी केले. प्रास्ताविक अध्यक्ष महादेव काणकेकर यांनी केले, तर आभार माजी अध्यक्ष प्राध्यापक रवींद्र शिंदे यांनी मांडले. पत्रकारांच्या स्टिकरचे प्रकाशन करताना मंत्री हसन मुश्रीफ, समरजित सिंह घाडगे, भैया माने, महादेव काणकेकर, संदीप सूर्यवंशी व अन्य मान्यवर. विन टीव्ही मराठीसाठी मुरगुडहून गणेश भाट. मुरगुड शहरामध्ये नवीन आपलं कार्यालय सुरू केलं आणि या निमित्ताने त्या कार्यक्रमाला जाऊ शकलो नाही. परंतु त्याची आठवण ठेवून ज्यांनी मदत केली आहे त्यांचे ऋण व्यक्त करण्यासाठी आज या पत्रकार संघाने आम्हाला बोलावलं आणि आम्हाला या ठिकाणी संधी मिळाली. आमच्याबरोबर आज रणजित पाटलांनी कार्यक्रम आयोजित केला होता. त्याचे आलेले शाहू समाज प्रमुख सदस्य आले, कोल्हापूर जिल्हा मंत्री बँकेचे संचालक साहेब माने, रणजित सूर्यवंशी, बजरंग सोनोले, राजू आमते, दिगंबर परेठ, डॉक्टर विद्या, आपल्या या शहर संघाचे अध्यक्ष महादेव काणकेकर, उपाध्यक्ष संदीप सूर्यवंशी, सचिव आणि सर्व आपण पत्रकार बंधू आणि मित्रांनो, आज आपण मुरगुड शहर पत्रकार संघाला भेट देण्याचा योग आज मला आलेला आहे. आणि खरोखरच ग्रामीण भागामध्ये एक अतिशय चांगलं सगळ्या पत्रकारांनी मिळून या नगरपालिकेच्या या गाड्यामध्ये एक सुसज्ज असे कार्यालय उभं केलेलं आहे. आणि या निमित्ताने तुम्हाला मी शुभेच्छा देतो. आणि आपण पत्रकारिता अशी करा की समाजाचे चांगले प्रश्न तर विसरून टाकाच, तर समाजामध्ये जे चुकीचं चाललं आहे त्याला सुद्धा आपले असूड आपण ओढले पाहिजे. परंतु आपली पत्रकारिता ही निरपेक्ष असावी ही अपेक्षा मी या निमित्ताने करतो. आणि आता हे कार्यालय मिळायच्या आधी मला सांगत होतं की आम्ही स्टँडमध्ये रोड बसवतो, स्टँडवर जमत होतो, आम्हाला बसायला जागा नव्हती. आता बसायला एक ठिकाण आपली झाल्यामुळं आता पत्रकारिता आपल्या अतिशय एक जोर येईल, बळ येईल. कारण आपण ते कार्यालयामध्ये आपण चांगल्या पद्धतीचं वार्तांकन करू शकाल. म्हणजे अनेक प्रश्न चांगले या मुरगुड शहराचे या परिसरातील आपण विषयावर टाकण्यामध्ये यशस्वी व्हाल अशी अपेक्षा मी या निमित्त व्यक्त करतो. आणि मनपूर्वक मुरगुड शहर पत्रकार संघाला शुभेच्छा देतो आणि असे जागेतो. जय महाराष्ट्र. विन टीव्ही मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.